नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. हितगुज या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. गुडघ्याचा संधिवात या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर कुलदीप तांबोळी. नमस्कार सर, या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. तर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, पण तत्पूर्वी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. डॉक्टर कुलदीप सरांनी मुंबईमधून MBBS MS ऑर्थोपेडिक आणि D ऑर्थो सुद्धा केलेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधून फेलो जॉईंट रिप्लेसमेंट त्यांनी केले. तसंच जर्मनीमधून अस्क्लेपिओस फेलो रिव्हिजन ऑर्थोप्लास्टीचा सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे. मिसोमेको यासारख्या रोबोटिक सर्जरी सर्टिफाईड आहेत. गेल्या 25 वर्षांपासून ते रुग्णांची सेवा सुद्धा करतायत. सध्या नवी मुंबईमधल्या वाशीच्या फोर्टिस रुग्णालयामध्ये ते रुग्णसेवा करतायत. नवी मुंबईमधल्याच वाशीमधल्या विनम्र स्वराज्य हॉस्पिटल आणि वाशीच्याच डॉक्टर कुलदीप सरांच्या खाजगी सरोज क्लिनिकमध्ये सुद्धा ते प्रॅक्टिस करतायत. त्यांनी क्लिष्ट आघात, सांधे प्रत्यारोपण आणि इलिझारोव सर्जरीसारख्या 10,000हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे केलेल्या आहेत. तर गुडघ्याचा संधिवात याच विषयावर आज आपण सरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. सर, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हल्ली गुडघेदुखीची समस्या ही खूप कॉमन झालेली आहे. म्हणजे अगदी वयोमानानुसार हे त्रास सुरू होतातच, पण त्याचबरोबर हल्ली यंग जनरेशनमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे आपल्याला त्रास दिसत आहेत. तर या संदर्भात सांगताना गुडघेदुखी म्हणजेच ऑस्टिओआर्थरायटिस याची सुरुवातीची लक्षणं नेमकी काय आहेत आणि वयोमानानुसार गुडघे खाजणं हे नैसर्गिक आहे का? अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. आपण साधारण आपण जे ह्युमन्स आपण प्राणी जे आहोत हे 2 पायावर चालणारे प्राणी आहोत. तर जेव्हा आपण चालतो तेव्हा हे जे वजन आहे आपलं ह्या एकदा एका पायावर एकदा दुसऱ्या पायावर असं पडत असतं आणि हाडांच्या वर एक आवरण असतं जॉईंटच्या मध्ये, ज्याचं नाव असतं कार्टिलेज किंवा मराठीमध्ये त्याला काज असं म्हणतात. काही लोक त्याला गादी असं म्हणतात. तर हे कार्टिलेज हे जसं 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 घर्षण वाढत जातं वयाप्रमाणे, ही एक नैसर्गिक झीज आहे. ही सगळ्यांचीच होणार आहे. माझी, तुमची, सगळ्यांची एक ना एक दिवस ही झीज होणार आहे. तर लोक घाबरून असे जातात की हे मलाच का झालं. तर असं नाही आहे, हे सगळ्यांनाच होणार. पण ह्याच्या स्टेजेस असतात. कोणाला ॲडव्हान्स स्टेजमध्ये होतं, कोणाला सुरुवात होते. आजकाल असं बघण्यात आलेलं आहे की ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे गुडघे जे घासण्याची प्रक्रिया आहे ही जरा लवकर वयामध्ये सुरुवात व्हायला लागली आहे. तर ह्याचे काही कारणं असू शकतात. त्याच्यावर मोठा डेटा सुद्धा अवेलेबल आहे. स्पेशली आपल्या देशामध्ये हे कमी वयामध्ये सुरुवात होतं. याचं महत्त्वाचं कारण असं असू शकतं डेटाप्रमाणे की आपली सगळी जी पद्धती आहे ही बरीच जमिनीवर बसूनची पद्धत आहे. त्यामुळे आपण फार खाली उठ बस करतो. जे वेस्टर्न कंट्रीजमध्ये आपण जर बघितलं, पाश्चात्य देशांमध्ये ते लहानपणापासून खाली बसत नाहीत. आपण अगदी मांडी घालून बसणे, जेवायला मांडी घालून बसणे, किंवा आपले टॉयलेट्स आपण इंडियन पद्धतीने खाली टॉयलेटला बसतो. प्रेयरसाठी आपण पूजा करण्यासाठी मांडी घालून बसतो, किंवा नमाज पढण्यासाठी आपण नील करून बसतो. तर ह्याच्यामध्ये जो गुडघा आहे तो एवढा जास्त वाकतो आणि आपण उठताना त्याच्यावर एवढं वजन देतो की ते 2 हाडांच्या मधली जी गादी आहे ती अक्षरशः 2 हाडांमध्ये चिरडत जाते. आणि चिरडून 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 ती हळूहळू खराब व्हायला लागते. सुरुवातीची लक्षणं आहे पेन आणि स्वेलिंग, म्हणजे दुखणं आणि सूज. आणि आपण हा विचार करायचा नाही की मी तर फार यंग आहे, मला हे दुखतंय म्हणजे काय दुसरं असेल. पण नाही, आजकाल ॲटलिस्ट माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी अगदी 30-30व्या वर्षापासून गुडघे खराब व्हायला सुरुवात झालेली आहे असं मी बघितलेलं आहे. बापरे. अगदी. आणि मग त्यावर उपाय म्हणून नी रिप्लेसमेंट केलं जातं. तर हे नी रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय आहे आणि यामध्ये संपूर्ण गुडघा बदलला जातो की फक्त घासलेला भागच बदलला जातो? तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रत्येक पेशंट ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस आहे किंवा आपण साध्या भाषेमध्ये त्याला गुडघे रोग असं म्हणतो, तर त्याला प्रत्येकालाच नी रिप्लेसमेंट लागेल असं नाही. या ऑस्टिओआर्थरायटिसच्या काही स्टेजेस असतात. अगदी पहिली स्टेज असेल किंवा दुसरी स्टेज असेल त्याच्यामध्ये अगदी थोडासा गुडघा घासलेला असतो. त्याच्यामध्ये आपण नी रिप्लेसमेंटची अजिबात आवश्यकता नाही, आपण करतही नाही. नी रिप्लेसमेंट युजली स्टेज 3, स्टेज 4 आणि स्टेज 5 ह्याच्यामध्ये केलं जातं. आणि युजली आम्ही काय करतो, अख्खा गुडघा बदलणे हा जरा एक मिसकन्सेप्शन आहे. आपण अख्खा गुडघा बदलत नाही. किंवा काही लोक त्याला, तुम्ही काही चॅनल्सवर ॲडव्हर्टायझेस ऐकले असतील की त्याला ते नाव देतात नी ट्रान्सप्लांटेशन. तर हाही शब्द चुकीचा आहे. ट्रान्सप्लांट म्हणजे आपण एखाद्या
माणसाचा दुसऱ्या माणसाचा एक जिवंत अवयव काढून एखाद्या पेशंटला बसवतो. बरं. म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट. इथे आपण नी ट्रान्सप्लांट करत नाही. आपण फक्त जे हाडं आहेत त्याच्यावरचा खराब झालेला जो पापुद्रा आहे, ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो, तेवढा काढून त्या ठिकाणी आपण एक इम्प्लांट बसवतो, कॅप बसवतो. साध्या भाषेमध्ये जसं डेंटिस्ट तुमच्या किडलेल्या दातावर कॅप बसवतात, बरोबर. ती बसवण्यासाठी एक सिमेंट वापरतात. तसंच तेच सिमेंट, सेम टू सेम सिमेंट आम्ही त्या हाडाच्या एजवर लावतो आणि ती जे इम्प्लांट आहे, ती कॅप आहे जशी दातावर बसवणे, ती कॅप आम्ही तिथे बसवतो आणि 2 कॅप्सच्या मध्ये एक प्लास्टिक बसवतो. ते प्लास्टिक तुमच्या गादीचं काम करतं आणि तुमचं पेन बंद होऊन जातं. अगदी. हे ऑपरेशन साधारण किती वेळ चालतं आणि त्यातून मग नंतर काही दुखतं का, जास्त वेदना वगैरे होतात का? युजली आता हे ऑपरेशन साधारण सांगतो तुम्हाला, सगळं मिळून 1 तासात सगळं ऑपरेशन होऊन जातं. 1 ते 1.5 तासात. आणि आजकाल जे टेक्नॉलॉजी जेवढी ॲडव्हान्स झालेली आहे, फॉर एक्झाम्पल जुन्या काळी जेव्हा पास आउट झालो होतो 25 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही जे ऑपरेशन करायचो त्याच्यामध्ये आम्ही स्नायू कट करून, समोरचा स्नायू कट करून आम्हाला आतमध्ये जावं लागायचं. आम्हाला ज्या लिगामेंट्स आहेत त्या आम्हाला पोस्टीरियर क्रुशिएट लिगामेंट कापून टाकावी लागायची. आजकाल जे आम्ही पद्धती वापरतो ह्याच्यामध्ये आम्ही ना स्नायू कापतो, स्नायू न कापता तो पूर्ण जसाच्या तसा अलगदपणे उचलून बाजूला करून मागची लिगामेंट PCL न कट करता आम्ही तिथे सांधा बसवतो. थोडी अवघड टेक्निक आहे, थोडी प्रॅक्टिस लागते, पण आजकाल ऑलमोस्ट सगळेच सर्जन, नवीन शिकून आलेले सर्जन्स, अब्रॉड शिकून आलेले सर्जन ही पद्धत वापरतात. त्याच्यामुळे पेशंटला पेन खूप कमी होतं. दुसरी गोष्ट, हे ऑपरेशन एक टीमवर्क आहे. जसं मी ऑपरेशन करणार तसंच वेदना कमी करण्याची एक टीम असते, ज्याला आपण अॅनेस्थेटिस्ट म्हणतो. तर आजकाल अॅनेस्थेटिस्ट लोकांचे सुद्धा एवढे चांगल्या टेक्निक्स आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल मणक्यामध्ये एक ट्यूब ठेवतात, ते 4 दिवस ट्यूब ठेवतात, त्याच्यानं रोज औषध देत राहतात आणि पेशंटला जे ऑपरेशन नंतरचे दुखणं आहे ते जाणवतच नाही. अच्छा. 3 दिवस 4 दिवस पेशंट म्हणतो ऑपरेशन झालंय मला कळलंच नाही. म्हणजे जे आधी असायचं की ऑपरेशन नंतर जेव्हा जशी भूल उतरेल तेव्हा प्रचंड वेदना, आरडाओरडा, सगळा नुसतं वॉर डोक्यावर, अच्छा, ते आजकाल बघायलाच मिळत नाही. आम्ही संध्याकाळच्या राऊंडला जातो, पेशंटला विचारतो तुम्हाला दुखतंय का? सर काय वाटतच नाहीये दुखतं. अच्छा. आम्ही ज्या दिवशी सकाळी ऑपरेशन करतो त्या दिवशी संध्याकाळी पेशंटला हात धरून, माझ्या पेशंटला मी एक बाथरूम पर्यंत स्वतः घेऊन जाऊन राऊंड मारून आणतो. तर हे रिसेंट ॲडव्हान्सेस आहेत. अगदी. म्हणजे क्लिष्ट आहे, पण तरी सुद्धा त्या पेशंटला, त्या रुग्णाला वेदना होत नाहीयेत, हे खरं तर यामागचं खरं तर यश आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये. आणि त्यानंतर तर संपूर्ण त्यांचं आयुष्यच खूप चांगलं होतंय. डॉक्टर, अनेकदा आपण अशा पद्धतीच्या जाहिराती पाहतो की त्या जाहिरातींमधून साधारण आपल्याला असं सांगितलं जातं की ऑपरेशन शिवाय औषधांनी आपली गुडघेदुखी पूर्णपणे बरी होऊ शकते आणि त्या संदर्भातले दावे सुद्धा केले जातात. तुम्हाला यामध्ये कितपत तथ्य वाटतं? मीही माझ्याकडेही काही पेशंट आले ज्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही अशा ॲडव्हर्टायझेस बघितल्या, काही वेगवेगळ्या पॅथीच्या, जसं आयुर्वेदिक म्हणा किंवा इतर काही पॅथीच्या आहेत. तर स्पष्ट सांगणं तर मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर नाही आहे, मी होमिओपॅथी डॉक्टर नाही आहे, तर त्याच्यातला तज्ज्ञ मी नाही आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काय आहे, नवीन काय आहे रिसर्च, ह्याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे. मी एक ज्याला आपण म्हणतो मॉडर्न मेडिसिन किंवा सायंटिफिक मेडिसिन, तर त्याच्यासाठी बरीच लोक हा शब्द वापरतात की ॲलोपॅथी. हा शब्द थोडा चुकीचा आहे. ॲलो म्हणजे बाहेरून आलेलं. अच्छा. तर बाहेरून आलेली पॅथी म्हणजे ॲलोपॅथी. तर ही काय बाहेरून आलेली नाहीये, ही सर्वांसाठी आहे, ही एक मॉडर्न मेडिसिन आहे. तर ॲज फार ॲज मॉडर्न मेडिसिनचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये अजूनही असा कुठलाही रिसर्च आलेला नाही की ज्याच्यामध्ये आपण एखादी गोळी खाऊन किंवा एखादा मसाज करून किंवा एखाद्या दुसऱ्या टेक्निकनी जी खराब झालेली गादी आहे ही नवीन अशी उगवू शकू. जसं आपण कुठेतरी एक बी पेरलं आणि एक झाड उगवलं, तसं आपण मानवामध्ये तरी अजून तरी आपली टेक्नॉलॉजी तशी नाहीये. पण माझ्याकडेही बरेच पेशंट येतात की ज्यांनी हे इतर गोष्टी ट्राय करतात आणि ॲडव्हान्स स्टेजमध्ये ट्राय केल्यावर यश न मिळाल्यामुळे ते परत येतात.
काही हरकत नाही, आपण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही, पण ते प्रयत्न करताना आपल्याकडे किती पैसे आहेत खरंय. आणि आपण 1-1 लाख, 1.5 लाख, 2-2 लाख देऊन हा प्रयत्न करायचा का? कारण की जर आपल्याकडे कमी पैसे आहेत आणि आपण असा प्रयत्न केला, पैसे तर संपले, तेवढ्यात तर आपलं नी रिप्लेसमेंट झालं असतं. खरंय. बरं, नी रिप्लेसमेंट किंवा कुठलंही ऑपरेशन म्हणा, हे कोणी खुशी खुशी आपल्याकडे येत नाही. सगळे घाबरतात. लोक म्हणतात की सर ऑपरेशन म्हणलं की आम्हाला भीती वाटते, नावानीच भीती वाटते. मी आमच्या पेशंटला तेच सांगतो, अहो ती काय खुशी खुशी येण्याची गोष्ट आहे? कोण माझ्याकडे येतं की डॉक्टर माझं ऑपरेशन करा? हा, कोणीच नाही. जर तुम्ही मला म्हणालात की डॉक्टर तुमचं ऑपरेशन करायचंय, मी एक क्षण घाबरणारच आहे. खरंय. पण जर आपण धीटपणे निर्णय नाही घेतला, प्रेशरमध्ये येऊन निर्णय घेतला, कन्फ्युजनमध्ये निर्णय घेतला, तर चुकणार. खरंय. पैसेही जाणार, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तेल गेलं, तूप गेलं, हाती आलं धुपाटणं. खरंय. आणि त्यामुळेच गुडघेदुखीचा त्रास असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांची तुम्ही अपॉइंटमेंट घ्या आणि त्यांच्याशी तुम्ही सल्लामसलत करा, चर्चा करा आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घ्या. कारण गुडघ्याचं दुखणं हे असं आहे की तुमच्या सगळ्याच गोष्टींवर त्यामुळे बंधनं येतात आणि त्यामुळे या गोष्टी नको असतील तर सध्या स्क्रीनवर तुम्हाला जे नंबर्स दिसत आहेत ते नंबर नोट डाऊन करून घ्या आणि तुम्ही डॉक्टर कुलदीप तांबोळी यांची अपॉइंटमेंट घ्या. तुम्हाला कुठलेही त्रास असतील गुडघेदुखी संदर्भातले, संधिवाताचे, तर तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तर पुढच्या प्रश्नाकडे येते. यालाच लागून एक प्रश्न आहे की ऑपरेशन केल्यानंतर अनेकाच्या मनात धाकधूक असते की मला उठता बसता येईल की नाही, मला चालता येईल की नाही, किंवा पायऱ्या चढणं उतरतं या सगळ्या गोष्टी होतील की नाही, ही धाकधूक असते. तर त्यांना एक, मगाशी पण तुम्ही सांगितलं की अगदी त्याच दिवशी आम्ही रुग्णांना चालत नेलेलं आहे, पण तरी सुद्धा त्या रुग्णांना काय मार्गदर्शन कराल आणि हा जो नवीन बसवलेला कृत्रिम जो सांधा असतो तो साधारण किती काळापर्यंत टिकतो? हा, तर पहिला जो प्रश्न आहे की आपण काय काय करू शकतो आणि काय काय करू शकत नाही. तर एक स्पष्ट मी तुम्हाला सांगतो, माझा तर सल्ला सगळ्यांना आहे की ज्यांना ऑस्टिओआर्थरायटिस आहे किंवा ज्यांना नाही आहे त्यांना सुद्धा हा सल्ला आहे की शक्यतो तुम्ही वजन कमी ठेवा, जमिनीवर उठबस करू नका. आत्तापासून सवयी अशा वापरा की तुम्ही जेवायला टेबल खुर्ची वापराल, टॉयलेट इंग्लिश वापराल आणि पूजा करायला वगैरे सुद्धा तुम्ही खुर्चीवर बसा, चौरंगावर बसा. आणि ज्यांना ऑस्टिओआर्थरायटिस आहे त्यांना तर ऑलरेडी हे जमतच नाही. ऑपरेशन केल्यानंतर तोच सेम टू सेम त्यांना जसं त्यांचं लाईफ आहे सेम टू सेम तसं चालू राहणार. फायदा हाच होणार की पेनलेस. ते तुम्ही छान तुम्ही खुर्चीवर टेबलावर बसू शकता, जेवू शकता, तुम्ही इंग्लिश टॉयलेट वापरू शकता. काही लोक मला विचारतात की आम्ही सायकल चालवू शकू का? नक्की तुम्ही सायकल चालवू शकता, तुम्ही स्कूटर चालवू शकता, तुम्ही गाड्या चालवू शकता. आपल्या बाजूनी नी रिप्लेसमेंट झालेला माणूस निघून जातो, आपल्याला माहिती पण पडत नाही की ह्याचं झालेलं आहे नी रिप्लेसमेंट. इतके सुंदर त्याचे रिझल्ट्स मिळतात. फक्त आम्ही एकच त्यांना सांगतो की शक्यतो तुम्ही जमिनीवर बसू नका. जर आपल्याला हा सांधा जास्तीत जास्त वेळ टिकवायचा असेल, बघा हा जो सांधा जो आहे हा देवानी बनवलेला नैसर्गिक सांधा नाहीये, हा मानवाने फॅक्टरीमध्ये बनवलेला सांधा आहे. ह्याच्यामध्ये 2 धातूच्या वाट्यांच्या मध्ये कॅप्समध्ये एक प्लास्टिक आहे. आता त्या प्लास्टिकचं लाईफ जास्तीत जास्त 25 ते मॅक्सिमम 30 वर्ष. जर आपल्याला हा सांधा 25 ते 30 वर्ष टिकवायचा असेल तर आपल्याला स्वतः सुद्धा जबाबदारी घ्यावी लागणार. सगळी डॉक्टरची जबाबदारी आहे का? नाही. टाळी एका हाताने वाजणार नाही. जर मला तुम्हाला चांगले रिझल्ट द्यायचे असतील तर मला तुमचीही मदत लागेल. बरोबर, अगदी. सर डॉक्टर, हल्ली आपण अनेकदा पाहतो की रोबोटिक सर्जरीज केल्या जातात. मग रोबोटिक नी रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय आहे आणि रोबोट स्वतः यामध्ये ऑपरेशन करतो की डॉक्टर्स ऑपरेशन करतात? या संदर्भात अनेकदा आपल्याला क्युरिओसिटी असते. येस, हा फार अगदी कॉमन प्रश्न आहे आणि बरेच पेशंट्सना असं वाटतं की डॉक्टर तुम्ही तर फक्त बाजूला उभं राहणार आणि रोबोट येऊन ऑपरेशन करणार. तर असं अजिबात नाहीये. सगळं ऑपरेशन हे सर्जन किंवा आम्ही करतो. आम्ही फक्त रोबोटची एका विशिष्ट ह्याच्यामध्ये ऑपरेशनच्या एका भागात मध्ये की जिथे आपण फक्त हाडाला एक आकार देतो इम्प्लांट बसवण्यासाठी, तर आकार देण्यासाठी फक्त आम्ही अँगल, किती अँगल मध्ये तो इम्प्लांट बसवायचा आहे हे करण्यासाठी, बॅलन्सिंगसाठी रोबोटची मदत घेतो. रोबोटला सुद्धा काय करायचं आहे, किती कट्स करायचे आहेत ते सुद्धा आम्हीच कम्प्युटरवर फीड करतो. तेवढंच रोबोट करतो आणि आम्ही तिथे उभे असतो. त्याचं रोबोटचं काम झालं की रोबोटला बाजूला काढतो आणि बाकी सगळं ऑपरेशन मी मॅन्युअली करतो.
अगदी. आता तुम्ही विचारलं तर रोबोटिक आणि नॉन रोबोटिक मध्ये फरक काय आहे, हं. तर हा फरक आहे प्रिन्सिपलचा किंवा हा कन्सेप्टचा फरक आहे. अच्छा. देवानी किंवा निसर्गाने प्रत्येकाला सेम अँगल दिलेला नाहीये पायाला. हं. कोणाचा अँगल 4 डिग्री आहे, कोणाचा 5 डिग्री आहे, कोणाचा 6 डिग्री आहे. तर रोबोटिकमध्ये आम्ही काय करतो, ज्याला ज्याचा अँगल जो आहे त्याच्या जवळपास त्याला अँगल देण्याचा प्रयत्न करतो. बरं. नॉन रोबोटिकमध्ये कसं आहे की एखाद्या माणसाचा नॉर्मल अँगल ज्याला म्हणतो आपण परफेक्ट किती असायला पाहिजे, तो आहे 5 डिग्री. हं. तर तेवढा सगळ्यांना आम्ही देतो. अच्छा. तुम्ही जर लहानपणी पुस्तकामध्ये बघितलं असेल तर एक मायकल अँजिलो नावाचा एक रोमचा एक स्कल्प्टर होता, एक शिल्पकार होता. त्यांनी ह्युमन बॉडी परफेक्ट कशी पाहिजे त्याचं एक असं चित्र काढलं होतं. त्याच्यामध्ये ते असा एक माणूस आहे त्याचा असा अँगलमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर प्रत्येकाचे पाय हे 5 डिग्रीच्या अँगलमध्ये असले पाहिजेत. अच्छा. ते डायमेन्शन्स आहेत परफेक्ट. पण निसर्गाने कोणालाच परफेक्ट नाही बनवलं. बरोबर. तर त्यामुळे आपण रोबोटिकनी जर केलं तर आपण ज्या ज्या पेशंटला त्याच्या नेटिव्ह अँगल ज्याला म्हणतो त्याच्या साधारण जवळपास आपण आणू शकतो. हं. दुसरं रोबोटिकमध्ये कसं आहे, स्पेशली जे नवीन सर्जन्स असतात, ज्याच्याकडनं ज्यांचे हात तेवढे बसलेले नाही आहेत, ज्यांना कधी कधी थोडेसे एरर्स होऊ शकतात, त्याच्यामध्ये रोबोटची जर मदत घेतली तर ते एरर्स मिनिमाइज करू शकतो आपण. अच्छा. ऑफकोर्स जे सर्जन्स 20-20 वर्ष, 25, 30-30, 40 वर्ष जे नी रिप्लेसमेंट्स करतायत, ते रोबोटिक आणि त्यांच्या जे तुम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह रिझल्ट ज्याला म्हणतात, ऑपरेशन त्यांचे रिझल्ट, त्याच्यामध्ये विशेष काही फरक नाहीये. पण एक ॲडव्हान्स्ड मेथड आहे आणि माणसांनी आपले दरवाजे हे नवीन शोधांसाठी कायम उघडे ठेवले पाहिजेत. जर काही नवीन आलंय तर डायरेक्ट त्याला अरे नाही हे चुकीचं आहे, हे माझ्यामध्ये तरी बरोबर नाहीये की एखादा नवीन शोध लागला, एखादा नवीन रिसर्च आला, त्याला आपण डायरेक्ट नकारलं नाही पाहिजे, त्याचा नक्कीच उपयोग करायला पाहिजे. अगदी. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं स्वागत करून येत्या काळामध्ये आपल्याला अधिकाधिक रुग्णांना कशा पद्धतीने चांगल्या सेवा देता येतील हेही पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आता आपण त्याच विषयी बोलतोय. डॉक्टर, रोबोटिक सर्जरी जेव्हा केली जाते, कारण कुठलीही सर्जरी म्हटली किंवा शस्त्रक्रिया म्हटली की टाके आलेच, तर मग रोबोटिक शस्त्रक्रिया केल्यानंतर टाके कमी पडतात का, रक्तस्राव कमी होतो का, किंवा जी वेदना होते ती कमी होते का, त्यामध्ये काय फरक आहे? टाक्यांमध्ये काहीही फरक नाहीये. तुम्ही जर म्हणजे असे कित्येक रिसर्च पेपर्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी एका बाजूला रोबोटिक, एका गुडघ्याला रोबोटिक, एका गुडघ्याला नॉन रोबोटिक असेही लोकांनी रिसर्च केलेले आहेत. तर टाकेही तेवढेच पडतात. आणि जर म्हणजे असं हेही नाही आहे की बाबा लॉंग टर्म रिझल्ट्स काही वेगळे आहेत. रोबोटिक आणि नॉन रोबोटिकचे लॉंग टर्म रिझल्ट्सही साधारण सिमिलरच आहेत. त्यामुळे आता एक रोबोट ह्याची जी कॉस्ट आहे ही एकेका रोबोटची 8-8 करोड, 5-5 करोडचे रोबोट्स असतात. बापरे. प्रत्येक हॉस्पिटलला रोबोट घेणं परवडत नाही आणि त्यामुळे प्रत्येक रुग्णाला रोबोटिकच केलं पाहिजे असं शक्य होत नाही. त्यामुळे ज्या लोकांना, ज्यांना रोबोटिक नाही, आता माझं कसं होणार, आता मला साधं ऑपरेशन करायला लागेल, असा अजिबात विचार करू नका. जर रोबोटिक असेल तर अवश्य करा, पण जर रोबोट नसेल तर घाबरू नका. बिना रोबोटिकचं सुद्धा तुम्हाला तेवढ्याच छान रिझल्ट आपण देऊ शकतो. अगदी. पण मग रुग्ण चालायला लागतो तर रोबोटिक शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याच्यामध्ये पण काही म्हणजे अगदी खूप लवकरात लवकर त्यांना चालता येतं वगैरे? हा, त्यांचा आपण कसं असतं, ह्या पेशंटचा एक नेटिव्ह अँगल आहे, त्याचा अँगल, त्याचं वाल्गस आहे 3 डिग्री किंवा त्याचं वाल्गस आहे 4 डिग्री. आपण त्याच्या साधारण जवळपास आपण ते नॅचरल आणून देतो. त्यामुळे त्याची जी नॅचरल चालण्याची जी एक पद्धत असते तिला आपण मिमिक करतो. ओके. त्याची चाल जास्ती बदलत नाही. तर तो एक रोबोटिकचा फायदा आहे. अगदी. आणि मग हॉस्पिटलमध्ये त्यासाठी किती दिवस थांबावं लागतं? म्हणजे नॉर्मली डॉक्टर जेव्हा करतात त्यावेळेला किती थांबावं लागतं आणि रोबोटिकने केल्यावर त्याच्यामध्ये काही वेगळा फरक होतो का? कमी दिवस थांबावं लागतं? नाही, त्याच्यात काही विशेष फरक पडत नाही. 3 ते 4 दिवसात रोबोटिक असो किंवा नॉन रोबोटिक असो, पेशंट छान चालत चालत व्यवस्थित घरी जातो. माझे पेशंट मला विचारतात की सर मला घरी गेल्यावर किती दिवस बेड रेस्ट घ्यावी लागेल. तर मी त्यांना ते सांगतो की मी तुम्हाला एक आश्वासन देतो की ज्या दिवशी तुम्ही घरी जाल, कमीत कमी तुम्ही त्या दिवशीच किचन पर्यंत जाऊन स्वतःचा चहा तरी तुम्ही नक्की बनवू शकाल. अच्छा.
अगदी त्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो की गुडघेदुखीच्या शस्त्रक्रियेला न घाबरता जर त्रास असेल तर ती शस्त्रक्रिया करून घेणं गरजेचं आहे, कारण नंतरचं जे तुमचं संपूर्ण आयुष्य आहे ते तुमच्या गुडघ्यावर अवलंबून आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्या शस्त्रक्रियेची जर गरज असेल, जर तुम्हाला तज्ज्ञांनी सांगितलं तर ती तुम्हाला करावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला जे स्क्रीनवर सध्या नंबर्स दिसत आहेत ते अवश्य नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला थेट सरांशी फोनवरून बोलता येईल आणि मार्गदर्शन घेता येईल. सर, सामान्य शस्त्रक्रियेच्या तुलनेमध्ये रोबोटिक सर्जरीचा खर्च हा किती असतो? तो जास्त असतो का? त्यामध्ये काही तफावत आहे का? हो, प्रश्नच नाही. कारण की कसं आहे, एखादं हॉस्पिटल रोबोट घेणार 5 करोड 7 करोड 8 करोड लावून तर रोबोट जर घेतला तर त्याचे एक साधारण थोडेसे एक चार्जेस हॉस्पिटल लावतात एक्स्ट्रा, जे नॉन रोबोटिक पेक्षा थोडेसे चार्जेस एक्स्ट्रा असतात. आणि प्लस रोबोट वापरण्यासाठी काही स्पेशल मटेरियल्स लागतात, काही डिस्पोजेबल्स लागतात, तर काही स्पेशल पिन्स लागतात जे रोबोटला लाईव्ह दाखवू शकतात की आता माझी पोझिशन काय आहे. ही रोबोटला कळण्यासाठी एक वायरलेस इन्फ्रारेड पद्धत असते. तर त्याच्यासाठी काही पॉइंट्स मार्कर ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा खर्च थोडासा वाढतो. तर मी साधारण सांगतो तुम्हाला, नॉन रोबोटिक आणि रोबोटिक ह्याच्यामध्ये साधारण 50,000 to 60,000चा फरक पडतो पर नी, प्रत्येक नी मध्ये. म्हणजे त्यावेळी थोडासा खर्च हा जास्त आहे रोबोटिकमध्ये, पण तरी सुद्धा ॲक्युरेसी सुद्धा आहे आणि इतर गोष्टींचा जर आपण विचार केला तर ते निश्चितच ती खरं तर फायदेशीर आहे. सर, जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, गुडघेदुखी आपल्याला होऊ नये यासाठी आपण सुरुवातीच्याच काळापासून काय नेमकी खरं तर खबरदारी घेऊ शकतो, काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? आणि आपण म्हणजे मगाचपासून तुम्ही सांगितले की आपली जी सध्याची भारतीय जीवनशैली त्याचा विचार केला तर आपल्या गुडघ्यावर ताण येतो, पण हल्ली आपण पाहतो अनेक जण जिममध्ये जातात, वेगवेगळ्या प्रकारची वजनं उचलून एक्सरसाइजेस करतात, तर त्यांना सुद्धा याचा धोका होऊ शकतो का? त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. आता तुम्ही विचार करा, कित्येक लोक वेट लिफ्टिंग करून स्क्वॉट्स करतात, तर ते थोडंसं डेंजरस आहे. माझं असं मत आहे की जिममध्ये जाणाऱ्यांसाठी एक सल्ला आहे की तुम्ही जिममध्ये जाणार आहात ते स्वतःच्या फिटनेससाठी जाणार आहात. तिथे जाऊन असं काही करू नका की ज्याच्यामुळे तुम्हाला फिटनेस सोडून तुम्हाला तुमच्या शरीरावर काहीतरी डॅमेज होईल. कारण की सगळे व्यायाम सगळ्यांना जमत नाहीत. खरंय. ठीक आहे. तर तुमच्या शरीराला जे सूट होतंय तेवढं तुम्ही तुमच्या ट्रेनरशी चर्चा करून ते व्यायाम तुम्ही करा. मी तर सल्ला देईन, तुम्ही स्क्वॉट्स, स्पेशली वजनं उचलून स्क्वॉट्स करणं थोडंसं रिस्की आहे, कारण की त्यांनी कार्टिलेज डेफिनेटली डॅमेज होतं. आता कार्टिलेज, तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं की आपल्याकडे अशी तर टेक्नॉलॉजी नाहीये की कार्टिलेज आपण एकदा खराब झालेलं रिजनरेट करू शकू, कारण की कार्टिलेज हे एव्हेस्क्युलर स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये तेवढा ब्लड सप्लाय नसतो. आणि कुठली गोष्ट जर शरीराला रिपेअर करायची असेल तर तिथे रक्त पोचणं गरजेचं असतं. त्यामुळे तिथे रिपेअरिंग, नैसर्गिक रिपेअरिंग शरीर करू शकत नाहीये. त्यामुळे त्याला खराबच होऊ द्यायचं नाही. आणि माणसाचे हात लिमिटेड आहेत. आपल्याला असं वाटतं आपण फार ऍडव्हान्स झालेलो आहोत, पण आजही माणसाचे हात खूप तोकडे आहेत. अजून आपल्याला खूप पुढे जायचंय. भविष्यामध्ये लेट अस बी पॉझिटिव्ह, नक्कीच काही ना काहीतरी येईल की ज्याच्यामुळे आपण मे बी नॅचरल कार्टिलेज रिग्रो करू शकू. आज तरी सावध. त्यामुळे योग्य जीवनशैली आपण ठेवली पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या गुडघेदुखीचा त्रास हा दूर करता येईल आणि इतर ज्या खबरदारी आहे ते पण मगाचपासून डॉक्टर आपल्याला सांगतात, त्यामुळे त्याचाही आपण विचार केला पाहिजे. डॉक्टर, आज हितगुजमध्ये तुम्ही आलात आणि अगदी सोप्या शब्दात आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल झी24 तासच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी आपले आभार मानते. आपल्यालाही खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. हितगुज या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. नमस्कार.